Very good evening, one and all. Once again, that today we are going to start the new session of WH question. And this particular session that I'm just going to explain 2 or 3 new WH words. Okay, so be ready. I'm just going to share my screen with you and will try to explain good kind of things about the new WH words concepts. And I'm just going to share my screen with you. Yes, I hope so. You're getting my screen. Yes, ma'am, please. Hello. Are you Hi, getting sir. the screen? Yes, fine. Yes, yes. चला पुढचा WH वर टाका. आज आपण घेतोय व्हेअर व्हेअर. चला हेडिंग टाका मॅडम व्हेअर. WHERE व्हेअर व्हेअर म्हणजे कोठे. व्हेअर व्हेअर म्हणजे कोठे. व्हेअर म्हणजे काय. कोठे. कुठे? राईट. याची आपण काही वाक्यरचना पाहतोय बघा. आता व्हेअर या वाक्यरचनेबद्दल सांगण्याच्या आधी मी तुम्हाला काही एक्सप्लेनेशन प्रोसेस देतो, ते प्रॉपर पद्धतीने समजून घ्या. व्हेअर म्हणजे कोठे. ज्या ज्या वेळेला आपल्याला एखाद्या वाक्यातून एखाद्या जागेबद्दल माहिती विचारायची असेल, कशाबद्दल. जागेबद्दल, तर आपण कशाचा उपयोग करणार आहोत. व्हेअरचा उपयोग करणार आहोत. लिहून घ्या. जागेबद्दल माहिती विचारत असताना आपण व्हेअरचा वापर जास्त करतो. जागेबद्दल माहिती मिळवत असताना, माहिती घेत असताना आपण व्हेअरचा वापर जास्त करतो. आता मी काही गोष्टी तुमच्यासोबत शेअर करतोय बघा, तुम्हाला किती फास्ट ट्रॅकवर आणि सहज समजणार आहे बघा. आता चेक करा. प्रत्येक गोष्ट समजून घ्या, लिहून घ्या, प्रॅक्टिस करा, त्याचा जास्त फायदा होईल तुम्हाला. काळजी घे. बघा, व्हेअर डू यू लाईक टू गो. व्हेअर डू यू लाईक टू गो. याचा अर्थ काय होतो तनुश्री, सांग बरं बाळा. तुला कुठे जायला आवडेल? तुला कुठे जायला आवडते. कुठे म्हणजे काय, जागेबद्दल माहिती विचारतो की नाही आपण. मग एखादा व्यक्ती काय उत्तर देईल. आय लाईक टू गो टू गोवा. मला गोव्याला जायला आवडेल, आहे का नाही. आय लाईक टू गो टू स्कूल. मला स्कूलला जायला आवडेल. म्हणजे त्याच्या आवडीची जागा कोणती झाली. स्कूल. गोवा, पुणे, मुंबई, कलकत्ता, त्या पद्धतीने. ओके. बघा आता, व्हेअर इज युअर मदर टुडे. काय अर्थ होतो त्याचा प्रज्ञाताई.
वेअर इज युअर मदर टुडे? तुझी आई कुठे आज? कुठे आहे आज? आज तुझी आई कुठे आहे असा अर्थ होतो है ना. आज तुझी आई हा. कुठे आहे. आता कुठे म्हणल्यावर काय जागेबद्दल माहिती विचारतोय आपण आहे की नाही. हो. नंतर बघा व्हेअर इज युअर व्हेअर इज युअर वीकली मार्केट. वीकली मार्केट म्हणजे काय हो सांगा मला. आठवड्यात बाजार. हा मग याचा अर्थ काय होईल प्रज्ञाताई सांगा बरं. वेअर इज युअर विकली बाजार? तुमचा आठवड्याचा बाजार कुठे आहे? हा तुमचा आठवडी बाजार कुठे आहे कुठे भरतो या पद्धतीने आपण विचारू शकतो. नंतर बघा सांगा बरं ताई बरोबर आहे का. नाही. हा वेअर इज फ्रोझन मॉल? व्हेरी फ्रोझन मॉल कुठे आहे? बरोबर आहे की नाही वाक्य. ओके नाही. आता बघा अजून एक वाक्य. काय वाचा बरं. वेअर डू यू हॅव युअर फार्म? हा याचा अर्थ काय होईल सांगा प्रज्ञाताई. वेअर डू यू हॅव युअर फार्म? नाही. त्याचा वेअर डू यू हॅव युअर फार्म? हा नाही. हा तनुश्री सांग बरं बाळा काय जो अर्थ. तुला तुझे शेत कुठे पाहिजे? हा तुझं शेत कुठं आहे तुझे प्रज्ञाताई. शेत कुठे आहे? हा वेअर डू यू हम्म. हॅव युअर फार्म. तुझं शेत कुठे आहे रे बाबा स्वतःच. ओके राईट. असं आपण कुठे आहे? कुठलाही प्रश्न व्हेअरनी विचारू शकतो बघा आता. वेअर इज युअर स्कूल असं विचारतो नाही आपण. तुझी शाळा कुठे आहे रे. वेअर इज युअर स्कूल. आता तुम्ही ऑफिस मध्ये काय विचारू शकता बघा प्रज्ञाताई. हा. वेअर इज दॅट फाईल. है ना. अरे ती ओके. फाईल कुठे आहे रे द्या बरं मला जरा पटकन. आता बघा वाक्यरचना कशी मोठी होते बघा. वेअर इज दॅट फाईल बिकॉज इट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर मी. सांगा बरं प्रज्ञाताई काय अर्थ होते या शेवटच्या ओळींचा दोन्ही. थोडं वरती येत आहे, दिसत नाही खाली. बर 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 लिहा लिहा थोडं लिहून घ्या. नाही नाही. आता बघा बरं ओके. दिसतंय का. हा आता दिसतोय. राईट राईट. हिअर इज दॅट फाईल. ती फाईल कुठे आहे? बिकॉज ती माझ्यासाठी महत्वाची आहे. हा खूप बिकॉज इट इज महत्वाची आहे. व्हेरी इम्पॉर्टंट फॉर मी कारण ती माझ्यासाठी खूप महत्वाची आहे. या आहे. बघा आलंय का लक्षात तुम्हाला. हो. हा शब्द कळाला का वेअर मग. हो. चला पुढचा शब्द सांगू का. हो सांगा. ओके. आता वेअर नंतर मी तुम्हाला सांगणार आहे हाऊ. पुढचा शब्द काय हाऊ हाऊ म्हणजे काय. हो.
कसे कसा, कशी, कसे, कसे है की नाही? कसा हा कसा, कशी, कसे. त्याच्यासमोर एका ओळीत लिहून घ्या. एखाद्या गोष्टीची पद्धत किंवा मार्ग विचारण्यासाठी. एखाद्या गोष्टीची पद्धत किंवा मार्ग विचारण्यासाठी. पद्धत किंवा मार्ग विचारण्यासाठी. बघा आता उदाहरणावरून तुम्हाला लगेच लक्षात येईल. हाऊ डू यू गो देअर? सांगायचा अर्थ काय होतो? कसा जातो हाऊ डू यू गो देअर. हा तनुश्री बोल बेटा. तू तिकडे कसा जातो हो, तू तिकडे कसा जातोस? अगदी बरोबर आहे. हाऊ डू यू गो देअर? पुढचं वाक्य बघा. हाऊ कॅन आय हेल्प यू? काय लिहायचं ट्रान्सलेशन? मी तुझी काही मदत मी करू तुझी का कशी मदत करू हा, कशी मदत करू शकतो? हाऊ कॅन आय हेल्प यू? मी तुला कशी मदत करू शकतो? हाऊ you can collect the information. How you can collect the information? How you can collect the information? How you can collect the information? सांगा बरं याचा अर्थ काय होतो प्रज्ञाताई? तू माहिती कशी गोळा करतो हा, तुम्ही माहिती कशी गोळा करू शकता या पद्धतीने. ओके, शेवटचं एक उदाहरण अजून सांगतो. हाऊ डू यू स्टडी? तुम्ही अभ्यास कसा करता? हाऊ डू यू स्टडी? आता बघा याच्यामध्ये आपण काय करतो, पद्धत किंवा मार्ग कसा आहे ते विचारतो, है ना? तुम्ही अभ्यास कसा करता म्हणजे तुमची अभ्यासाची पद्धत काय किंवा अभ्यास करण्याचा मार्ग कोणता आहे? हाऊ यू कॅन कलेक्ट द इन्फॉर्मेशन म्हणजे तुम्ही कुठल्या माध्यमातून माहिती गोळा करता? हाऊ कॅन यू हेल्प मी? हाऊ कॅन आय हेल्प यू? मी तुम्हाला कशी मदत करू शकतो? कुठल्या माध्यमातून मदत करू शकतो? हाऊ डू यू गो देअर? तुम्ही तिकडे कसं जाता? बसनी जाता, रिक्षाने जाता, एरोप्लेनने जाता, कसं जाता? या गोष्टी शिकण्यासाठी आपण हाऊचा वापर करू शकतो. ओके, आता हाऊच्या नंतर पुढचा शब्द आहे बघा आजचा. व्हेन. व्हेन म्हणजे काय होत आई? केव्हा व्हेन म्हणजे केव्हा. बरोबर आहे, राईट. केव्हा हो आपल्याला काय दाखवतो शब्द हा? लिहा, वेळेबद्दल माहिती विचारण्यासाठी व्हेनचा वापर होतो. वेळेबद्दल. तर एकदा रिपीट करा क्वेश्चन व्हेन 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 म्हणजे काय? केव्हा. वेळेबद्दल वेळेबद्दल माहिती विचारण्यासाठी आपण व्हेनचा वापर करतो. वेळेबद्दल माहिती विचारण्यासाठी आपण व्हेनचा वापर करू शकतो. बघा, व्हेन डू यू गो टू स्कूल? सांगा बरं कसं येतं, काय अर्थ होतो याचा? तुम्ही केव्हा शाळेत केव्हा शाळेत जाता
नाही जाणार आहात का नाही? व्हेन म्हणजे काय? कधी? केव्हा? हम्म. हा, व्हेन डू यू गो टू स्कूल? तुम्ही शाळेत केव्हा जाता? ओके. पुढचं वाक्य. व्हेन डू यू want this book? सांगा काय अर्थ होतो? तुला ते पुस्तक तुम्हाला कधी पाहिजे? हा, तुम्हाला हे पुस्तक कधी पाहिजे? धिस बुक आहे ना, म्हणजे हे पुस्तक. हा. दॅट बुक म्हटल्यानंतर ते पुस्तक म्हणतो आपण. ओके. व्हेन डू यू वॉन्ट दिस बुक? तुला हे पुस्तक कधी पाहिजे? पुढचं वाक्य बघा. व्हेन डज शी गो टू डान्स क्लास? सांगा बरं कसं येतं? ती डान्स क्लासला कधी जाते? अगदी केव्हा बरोबर जाते? आहे. ती डान्स क्लास जाते. व्हेन डज शी गो टू द डान्स क्लास? ओके. अशा पद्धतीच्या वाक्यरचना हाऊ, व्हेन आणि व्हेअर साठी आपण पाहिल्या. राईट. आता या पद्धतीच्या वाक्यांसाठी प्रॅक्टिस करायची, बोलायचा सराव करायचा. त्याचा तुम्हाला 100% बेनिफिट होणार म्हणजे होणार. आलं लक्षात? ओके, थँक्यू. या 3 शब्दांमध्ये खरंच काही अडचण आहे का? विचारा. कळालंय प्रज्ञाताई? हो, कळालं. राईट. आता लक्षात ठेवा की याला आपल्याला परफेक्ट लेवलवर कधी येईल हे, जेव्हा आपण त्याचा सराव करू तेव्हा. जेव्हा त्याचं सराव तेव्हा. repetition करू, एखादं वाक्य बनवू, तेव्हा आपल्याला हे लक्षात येणार आहे. ओके. हा. आपण आता हे सेशन इथे थांबूया आणि पुढच्या सेशन कडे वळूया.